जय जय रघुवीर समर्थ। दशक 8वा ज्ञान दशक मायोद्भव नाम। समाज 6वा दुःशित निरूपण नाम। श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी। मोक्ष लाभे किता दिवसी हे मज निरूपावे। म्हणजे श्रोता वक्त्याला विनंती करत आहे की आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा। किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लागतो हेही मला समजावून सांगावे। दुःशित याचा अर्थ एकाग्रचित्त नसलेला म्हणजेच व्यग्रचित्त, जो दृश्यामध्ये स्वतःला पूर्णपणे हरवून बसलाय तो। अशा दुःशित जीवनाच्या अंतरंगात अद्वैत तत्वज्ञानाचा बोध काही केला उतरू शकत नाही आणि हे तत्व हृदयात न रुजल्यानं त्या जीवाच्या वृत्तीत कृतीत परमार्थाला साजेसं परिवर्तन घडून येत नाही। अशा दुःशित जीवाची मनस्थिती व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ आपल्याला या समाचात सांगत आहेत। सत्संगतीत राहून मायेचा गुंता सुटला की ब्रह्मदर्शन घडतं। या निष्कर्षापर्यंत आपण मागील निरूपणात येऊन पोचलो होतो। सहज मनात विचार डोकावला की दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथाभ्यासाची इतकी निरूपणं झाली, इतका काळ आपण या ग्रंथासोबत घालवलाय, अर्थात सत्संगच घडलेला आहे, सत्संगच केलेला आहे। पण एवढं करूनही आपल्या अंतरंगातील अज्ञानाचा काळोख जर दूरच झाला नसेल तर आपलं मन व्यतीत होणं साहजिकच आहे। अजून किती काळ सत्संग करायचा? रामदर्शनासाठी किंवा देवदर्शनासाठी? आपल्या साधनेत नेमका कुठला बदल करायला हवा? अशा मनस्थितीत आपण असतानाच नेमका हा समास आपल्यासमोर चिंतनासाठी आला आहे। आपल्यासारख्यांच्या सामान्य जनांचा प्रश्नच जणू कल्याण स्वामी समर्थांसमोर उपस्थित करताना म्हणतायत, धरिता साधूची संगती किता दिवसा होते मुक्ती। हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा। म्हणजे हे कृपामूर्ती साधूंची संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते त्या संबंधी निश्चित मत मला दिनाला सांगा। म्हणजे संतांच्या सद्गुरूंच्या संगतीत आपण किती काळ किती दिवस घालवल्यानंतर ब्रह्मदर्शन घडतं व मुक्ती लागते ते सांगण्याची विनवणी श्रोता समर्थांकडे करत आहे। अमुक रक्कम गुंतवली की त्याचा किती परतावा किती दिवसात येणार याचा आपण व्यवहारात बँकेत जसा विचार करतो तसाच काहीचा विचार श्रोता म्हणजे कल्याण स्वामी समर्थांसमोर मांडत आहे। अजून किती काळ सत्संग केल्यावर आणि साधनात व्यतीत केल्यावर मला संतांनी सांगितलेलं भगवंत प्राप्तीचं ध्येय गाठता येईल याचा विचार आपण सातत्यानं ग्रंथ वाचताना निरूपण ऐकताना करतच असतो। सत्संगतीतील 3 प्रची नितांत गरज असते, ते म्हणजे प्रयत्न, प्रार्थना, प्रतीक्षा। साधनेत प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, प्रयत्नांना भावपूर्ण प्रार्थनेची जोड देणं व कृपेची प्रतीक्षा करणं या त्रिसूत्रीनुसार आचरण ठेवल्यास भगवंत दर्शनाची आशा आपण बाळगू शकतो। संतांच्या दारी आल्यावर ध्येयाप्रत पोचण्यासाठी अमुक इतका काळ लागेल असं निश्चित सूत्र सांगता येत नाही, कारण आपण वासनांचे किती भले मोठे डोंगर रचून ठेवलेत याची आपल्यालाच कल्पना नसते। काही जणांना हे डोंगर नामशेष करण्यासाठी 5-10 वर्ष लागतील, काही जणांना 20-30 वर्ष लागतील, तर काहींना हा जन्म तर काहींना अनेक जन्म लागतील। जोपर्यंत हे वासनारूपी कर्ज
पूर्णपणे फिटत नाही तोपर्यंत ज्ञानाचा कवडसा अंतरंगात पडणं, भगवंत दर्शन होणं अशक्य आहे. या कर्जफेडीचा प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा आहे. मात्र उपाय एकच आहे आणि तो म्हणजे संतांच्या दारात पडून राहणं. भगवंत प्राप्तीसाठी सत्संगती हाच एकमेव मार्ग आहे आणि त्यामध्ये वरील त्रिसूत्रींचा प्रामाणिकपणे अवलंब करावा. संत जे सांगतील ते काळजीपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक आपल्या आचरणात आणावं. ते करताना आपल्या अंतकरणाची शुद्धी व्हावी व भगवंताची भेट व्हावी अशी तळमळ आपल्या प्रार्थनेतून व्यक्त व्हावी. एवढं करूनही जर भगवंत कृपावंत होत नसेल किंवा त्याची आपल्यावर झालेली कृपा कळतच नसेल तर प्रतीक्षाही करता यायला पाहिजे. सत्संगतीत पडून राहणं हाच जीवाचा एकमेव आधार आहे हे खरंय. पण संतांच्या दारी किती काळ पडून राहिल्यानं आपल्यात परिवर्तन घडेल हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. सत्संगतीनं एखादा जीव क्षणात उद्धरून जाऊ शकतो तर एखाद्यासाठी ती जन्मोजन्मीची वाटचाल असू शकते. आज आपण सत्संगतीत आहोत ना, मग आपण क्रममुक्तीचे हक्कदार आहोत एवढं मात्र नक्की. टप्प्याटप्प्यानं आपण भगवंताजवळ जात आहोत हे का कमी महत्त्वाचं आहे का? सत्संगतीच्या कालावधीबाबत काही महापुरुष सांगतात, गायीच्या शिंगाच्या टोकावर गव्हाचा एक दाणा जितका वेळ टिकेल तितक्या वेळाची जरी सत्संगती लाभली तरी जीवन उद्धारून जाण्यास मदत होते. याविषयीची रामायणातील 2 उदाहरणं पाहू. सीता शोधार्थ हनुमान स्वारी लंका भूमीवर पोचले तेव्हा तिथं लंकिनी नावाची राक्षसीन कडक पहारा देत होती. तिच्या नजरेला पडणार नाही अशा बेतानं हनुमान स्वारींनी एका डासाचं रूप घेतलं व ते आत प्रवेश करणार इतक्यात लंकिनीनं त्यांना पाहून पकडण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी हनुमान स्वारींनी विराट रूप धारण केलं आणि लंकिनीच्या तोंडावर एवढा मोठा जोरदार मुष्टीप्रहार केला की तिला रक्ताची उलटीच झाली. स्वतःला कसंबसं सावरत तिनं हात जोडून हनुमान स्वारींना मनोभावे नमस्कार केला. तिच्या मनातली त्यावेळीची भावना शब्दबद्ध करताना तुलसीदास लिहितात, तात स्वर्ग अपवर्ग सुख धरी तुला एक अंग, तुल न ताही सकल मिली जो सुख लव सत्संग. सोन्याच्या लंकेत ती उपभोगत असलेली यच्चावत सुख तराजूंच्या एका पारड्यात व हनुमान स्वारींच्या क्षणभराच्या स्पर्शातून लाभलेला सत्संग दुसऱ्या पारड्यात ठेवून तोलायचं झाल्यास सत्संगाचं दुसरं पारडंच अधिक वजनदार ठरतं. क्षणही मोठा वाटेल इतका कमी वेळ तिला हनुमान स्वारींचा सत्संग लाभला. ठोशाचा स्पर्श लंकिनीला अनुपम वाटला. तो तिच्यासाठी प्रहार नव्हता तर अनुग्रह होता आणि त्या क्षणी तिला आत्मानंदाची प्राप्ती झाली. पळभराच्या सत्संगानं लंकिनीचा उद्धार झाला तो असा. याच्या उलट दुसरं उदाहरण आपण पाहूया. किष्किंधा ते रामेश्वर ते लंका व रावण वधानंतर अयोध्येपर्यंत असा बराचसा काळ सुग्रीव प्रभू रामचंद्रांसोबत होता. शिवाय साक्षात सद्गुरुतत्व म्हणजे हनुमान स्वारी त्याचा नोकर म्हणून आधीपासूनच त्याच्याबरोबर राहत होते. असं असूनही सुग्रीवाच्या वृत्तीत म्हणावा तितका फरक पडला नाही जितका लंकिनीच्या बाबतीत तो निमिषार्धात घडला होता. काय बरं कारण असावं याचं?
आपण देखील भावनाशून्य राहून साधन करत असू, सद्गुरूंकडे जात असू, सत्संग करत असू, तर सुग्रीवाप्रमाणे आपल्या वृत्तीत व कृतीत परिवर्तन घडणार तरी कसं? आपल्यासारख्या मंडळींकडं बघूनच कल्याण स्वामींनी बहुधा हा प्रश्न उपस्थित केला असावा की हे लेकरं इतका प्रदीर्घ काळ दासबोधाचा अभ्यास करतायत, पण त्यांचं जीवन ध्येय अजूनही पक्क होत नाही, वृत्ती नामाकडं वळत नाही, बागेत निवांत फिरावं तसं जीवन रमत गमत कंठताना भगवंताचं नाम सोडून इतर अशाश्वत गोष्टींच्या सुखाच्या शोधात ती फिरत आहेत. किती काळ चालणार असं? काय करावं यासाठी? समर्थ लागलीच याचं उत्तर देत आहेत. मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुच्चितपणे हानी होत असे. याचा अर्थ यावर वक्त्याने उत्तर दिले की दृढ विश्वास असेल तर निरूपण श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती लागते, पण दुष्टितपणे भांबावलेपणाने श्रवण केलं तर मात्र हानी होते. बघा, जसा लंकिनीचा हनुमंत स्वारींचरणी अर्थात गुरुचरणी क्षणात विश्वास बसला आणि तिचं काम झालं, तसं सत्पुरुषांच्या उपदेशांवर संपूर्ण विश्वास ठेवला तर तत्क्षणी आत्मज्ञानाचा मुक्तीचा लाभ होतो. संतांच्या दारी पडून राहून काया वाचा मन समर्पित करून त्यांनी दिलेलं साधन अविरतपणे करत राहिल्यास, किंबहुना त्यालाच आपलं सर्वस्व मानल्यास आपला उद्धार निश्चित आहे. बघा, गुरुवचनांवर आपण अनेकदा चर्चा करतो. त्यांची सुवचनं व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा आपण आटापिटा करतो, सर्वांना शेअर करतो, पण खऱ्या जीवनात त्या बोधाशी आपण प्रामाणिक आहोत का, असा प्रश्न प्रत्येकानं स्वतःलाच विचारायला हवा. याचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तेव्हा कळतं की आपला सद्गुरू वचनांवर संपूर्ण विश्वास नाही, आणि हेच आपल्या आजवरच्या सत्संगतीवर पाणी फिरण्याचं मुख्य कारण आहे. सर्वस्वी गुरूंवर विसंबून त्यांनी दिलेल्या साधन पथावर प्रयत्नपूर्वक चालत राहिल्यास सत्संगतीच्या आधारे आपला उद्धार ताबडतोब होणारच, यात शंका नाही. अन्यथा सुग्रीव व आपल्यात फरक तो काय? सुग्रीव किष्किंधेच्या राज्योपभोगाला प्रभू रामांची कृपा समजत होता, पण प्रभू राम मात्र नजीकच्या पर्वतावर पावसात सुग्रीवाची वाट पाहत थांबले होते. आपणही प्रापंचिक सुखोपभोगात धन्यता मानून इथंच अडकून पडलो आहोत आणि परमेश्वर आपली वाट बघत आहेत. अशी ही विचित्र अवस्था आपली झालेली आहे, ती आपल्या केवळ दूषित अंतकरणामुळं. सुचितपणे दूषित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. यावर श्रोत्याने परत प्रश्न केलाय की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करीत असताना अकस्मात एकाएकी मन दूषित होते, म्हणजे भांबावून जाते. परत त्याला शांत कसे करायचे हे सांगा. पुढे मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. यावर वक्ता उत्तर देत आहेत की मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे व हा काळ सार्थकी लावावा. बघा, समर्थांना काय म्हणायचंय? मनाची बहिर्मुखता थोपवून
त्याची ओढ थांबवून वेळ वाया न घालवता आवडीनं श्रवणास बसावं. सुखाशेने मनाला वस्तूंची विषयांची ओढ वाटणं हे दुश्चितपणाचं एक प्रमुख कारण आहे. भिंगरीप्रमाणे आपलं मन सैरभैर पळत असतं. सत्संगातून मिळणारा कल्याणप्रद बोध अंतरंगात उतरवायच्या ऐवजी मन मात्र दृश्य घडामोडी वा कल्पना विचारांकडं ओढलं जात असतं. सत्संगाविषयी मनात अतूट विश्वास असेल तर मनाची ही ओढ थांबवता येते. अर्थ प्रमेय ग्रंथातरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे. म्हणजे अर्थ व सारभूत सिद्धांत नीट समजावून घ्यावे व ग्रंथातरी त्याचा शोध घेऊन अंतरंगात त्याचे मनन करावे. मध्येच मन अस्वस्थ झाले तरी श्रवण सोडू नये, पुन्हा पुन्हा श्रवण करीत बसावे. समर्थ काय सांगतात बघा, ग्रंथातील अर्थ सिद्धांत प्रमेय शोधून ते मनात बिंबावेत म्हणून ग्रंथासोबत एक विशिष्ट लय साधून राहावं लागतं. समर्थांसारखे संत जेव्हा त्यांचे ग्रंथ साधकांसमोर ठेवतात तेव्हा त्यातील एक रहस्य जे मला जाणवलं ते असं की संत आपल्याला थेट निष्कर्षाप्रत कधी घेऊन जात नाहीत. आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणाऱ्या दिशेकडे संत जरूर अंगुली निर्देश करतात, पण त्या दिशेनं जात असताना एका टप्प्यावर त्यांचे शब्द थांबतात व तिथून पुढचं चिद्वस्तूपर्यंत जाण्याचं अंतर पार कसं करावं याचं चिंतन करण्यासाठी ते आपल्याला मोकळीक देतात. ग्रंथांच्या शब्दरसात त्या चिंतनात आपण उतरायला हवं. एकदा का अशा चिंतनाची मनाला आवड जडली की मग त्याचाच निधिध्यास मनाला लागतो. संतांना नेमकं काय सांगायचंय, मला नेमकं काय कळालंय, त्यातील नेमकी कुठली गोष्ट मी जीवनात उतरवायला हवी, अशा प्रश्नांचा उलगडा होत होत ते आचरणात आणण्याचा ध्यास लागतो. तसं घडू लागलं की संतांनी आपणास देऊ केलेली मोकळीक आपल्यासाठी मोक्षाची स्थिती बनते. अर्थात पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्यवेशे. म्हणजे अर्थ नीट समजून न घेता जो उगाचीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच होय. येथे श्रोते मानितील सीन, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका. आता हे ऐकून श्रोत्याला वाईट वाटलं की आपल्याला पाषाण ठरवले तर आता पाषाणाचे लक्षण आहे का. वाकुंडा तिकडा फोडीला, पाषाण घडून नीट केला, दुसरेसे वेळीस पाहिला तरी तो तैसाची असे. म्हणजे वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला, तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की ज्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो त्याच स्थितीत तो जसाच्या तसा असतो. पुढे टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडिली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली, तरी ते पुन्हा लागे. म्हणजे दगडाची खपली टाकीने तोडली की ती परत दगडाला चिटकत नाही, पण मनुष्याचे तसे नाही. त्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा येऊन त्याला चिटकते. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला, या कारणे महांभला पाषाण गोटा. मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणाचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिटकतात. म्हणून त्याच्यापेक्षा पाषाण गोटा खूपच चांगला असे म्हणावे लागते.
ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उना, पाषाण आगळा जाना कोटी गुणे. म्हणजे ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल. त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी बरा असे म्हणावे लागेल. याचाच अर्थ पाषाणांचा व्यवहारात किमान उपयोग तरी होतो. दगडातूनच वेगवेगळी रत्न मौल्यवान धातू मिळतात. वास्तू मंदिरं निर्माण करण्यासाठी पाषाण उपयोगास येतात. पण ज्याचे अवगुण सुटत नाहीत असा दूषित मनुष्य पाषाणापेक्षाही हीन नव्हे का? तेव्हा आपल्यातील शिवशिल्प साकार करण्यासाठी अविरत प्रयत्नरत असलेल्या आपल्या सद्गुरूंना साथ नको का द्यायला? पण अशी साथ देणं दूरची गोष्ट, विश्वासाचा अभाव व दूषितपण यांच्या जोडीला आळस व निद्रा यांची भर घालून आपण सद्गुरूंचं काम अजून किती कठीण करून ठेवतो व परिणामस्वरूप परमार्थात आपण किती खाली घसरतो ते पाहू. एकाग्र चित्ताचा अभाव जीवाला परमार्थातील अद्वैत बोध स्वीकारण्यास कसा परावृत्त करत असतो याची कारणमीमांसा आपण बघणार आहोत. सत्संगातून जीवनात परिवर्तन घडून येतं व मोक्षाचा लाभ होतो. पण त्यासाठी संत वचनांवर दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी. मात्र जो केवळ देहानं बाह्यांगानंच सत्संग करतो त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे कधीच उघडणार नाहीत. दूषित मनामुळंच सत्संग वरवरचा ठरतो. दूषितपणामुळं जीवाचा परमार्थ तर बुडतोच, शिवाय त्याचा व्यवहार प्रपंचही बिघडतो. नीट श्रवण न केल्यानं चोख सुरळीत जीवन व्यवहारासाठी आवश्यक असणारी व्यवहार कुशलता दूषित मनुष्यापाशी नसते. त्याचं मन नेहमी द्विधावस्थेत असतं. तो कार्य हाती तर घेतो पण त्यात त्याचं मन नसल्यानं त्यात अपयश ठरलेलंच असतं. मग तो त्याचा प्रपंच असो किंवा परमार्थ कुठंच यश पदरी पडत नसल्यानं तो सतत भीतीच्या छायेखाली वावरत असतो. ही भीती कार्यसिद्धीसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास त्याला मिळूच देत नाही. एखाद्याचा अभ्यास झाला नसल्यास परीक्षेवेळी भीती काळजी वाटून हातपाय गळाल्यासारखी अवस्था होते. अभ्यासाचा कंटाळा, सरावाचा अभाव यामुळंच तशी परिस्थिती उद्भवते हे कुणीही मान्य करेल. काहीसं तसंच जीवनातही पाहायला मिळतं. दूषितपणामुळं जसं प्रपंचात यश मिळणं अवघड होऊन जातं तसं परमार्थातील साधनही नीट पार पडणं कठीण होतं. संत वचनांवर थोडासा कुठंतरी विश्वास बसून नाम साधनेला बसावं म्हटलं तर मन आपल्याला सांगतं, अरे कशाला इथं बसलायस, काय साध्य होणार आहे नाम घेऊन, असे विकल्प आणून साधनेतून उठवू पाहतं. बरं भजन करू म्हटलं तर त्यातही मन लागत नाही. साधनाभ्यास हवा म्हणजे साधनाभ्यास व्हावा असं वाटत असेल तर सद्गुरूंकडून तितिक्षा अंगी बांधायला हवी. कारण मन विविध अंगाने विचार प्रवाह निर्माण करून आपल्याला नाम साधनेतून भजनादी किंवा उपासनेतून बाहेर फेकू पाहत असतं. त्याचा अवरोध करण्याची क्षमता साधनेतूनच मिळत असते हे लक्षात ठेवावं. नाम घेताना मनातला विचार प्रवाह वाढवू लागला तर आपण नामात योग्य मार्गावर आहोत असं खुशाल समजावं. कुणी म्हणेल हे कसं काय? असं बघा, नुकत्याच झालेल्या जखमेवर समजा आपण आयोडीन लावलं तर तिथून येणाऱ्या झिंझण्या काहीशा अगदी मस्तकापर्यंत जातात. आपल्याला अगदी नको नको वाटत असतं, पण त्या आयोडीनमुळंच विषाणू बाहेर पडून किंवा त्यांचा नाश होऊन
जखम बरी होण्यास मदत होते, तसं नामाला बसलं की अंतरंगातील विचाररूपी विषाणूंवर जणू नामरूपी आयोडीनचा फवारा उडतो आणि बाहेर पडण्यासाठी ते सैरभैर होऊ लागतात. मनाला सतत विचारमग्न राहण्याची सवय असते. त्याला नामावषध माहीतच नसतं. नाम मनावर अंकुश ठेवतं, ते चित्तात प्रवेश घेतं. त्यामुळं विचारांचा ओघ वाढला तरी न घाबरता नाम सतत घेतच राहावं. नामाचा सतत मारा होत राहिल्यास विचार प्रवाह हळूहळू आटू लागतो. सरावानं आपल्या हे ध्यानात येईल. तुरटी फिरवल्यावर पाण्यातील गाळ जसा तळाशी जाऊन बसतो, त्याप्रमाणे दूषित मनात नामाची तुरटी फिरवल्यास त्रिगुणांद्वारे निर्माण झालेले मनातील मळब तळवटी जाऊन बसतात. दूषितपणामुळं जीवाची प्रापंचिक व परमार्थिक परवड कशी होते हे पुढे समर्थ आपल्याला सांगतात. कोटी गुणे कैसा पाषाण, त्याचेही एका लक्षण, श्रोती करावे श्रवण सावध होऊनी. म्हणजे पाषाणाला कोटी गुणांनी बरा असे का म्हटले आहे, त्याचेही कारण सांगतो. ते श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करावे. माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्र नीळ, गोमेद मणी परीस केवळ, पाषाण बोलीजे. म्हणजे माणिक मोती, पोवळे, पाचू, वैडूर्य, वज्र नीळ तसेच गोमेद मणी व परीस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात. याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे. याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत, सोमकांत म्हणजे चंद्रकांत, नाना औषधी मणी जे औषधाकरिता अनुभव सिद्ध आहेत, ते याप्रमाणे हे सर्वही पाषाणच आहेत. या वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी कूप सेखी झाले, हरिहरमूर्ती. म्हणजे याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, घाट, मंदिरे, दीपमाळ वगैरेंसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तींसाठी वापरले जातात. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काये पामर, पाषाणापुढे. त्या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही. त्याच्या पुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचा काय पाड राहणार. तरी तो ऐसा नव्हे पाषाण, तो अपवित्र निकारण, तया सारिखा देह जाण, दूषित अभक्तांचा. म्हणजे जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो, त्याच्यासारखाच दूषित व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. आता असो हे बोलणे, घात होतो दूषितपणे, दूषितपणाचेनी गुणे, प्रपंचना परमार्थ. म्हणजे आता हे बोलणे पुरे झाले. थोडक्यात म्हणजे दूषितपणाने आपला घात होतो. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच ना धड परमार्थ अशी स्थिती होते. दूषितपणे कार्य नसे, दूषितपणे चिंता वसे, दूषितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. म्हणजे दूषितपणाने कार्य बिघडतात, मनात चिंता उत्पन्न होते, पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. दूषितपणे शत्रुजीने, दूषितपणे जन्म मरणे, दूषितपणाचेनी गुणे हानी होय. म्हणजे
त्या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूंकडून पराभव पत्करावा लागतो. जन्म मरणांच्या चक्रातून सुटका होत नाही. सर्व प्रकारे आपले अत्यंत नुकसान होत असते. दूषितपणे नवे साधन, दूषितपणे न घडे भजन, दूषितपणे नवे ज्ञान साधकासी. म्हणजे दूषितपणामुळे साधकांच्या हातून नीट साधन होत नाही आणि भगवंताचे भजन होत नाही किंवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दूषितपणामुळे कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही. दूषितपणे नवे निश्चयो, दूषितपणे न घडे जयो, दूषितपणे होये क्षयो आपुल्या स्वहिताचा. म्हणजे दूषितपणामुळे कुठल्याही गोष्टींसंबंधी निश्चय होत नाही. कुठल्याही गोष्टीत विजय यश मिळत नाही. आपल्या हिताची सर्व प्रकारे हानी होत असते. दूषितपणे न घडे श्रवण, दूषितपणे न घडे विवरण, दूषितपणे निरूपण हातीचे जाये. म्हणजे दूषितपणामुळे श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टींचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो. दूषित बैसलाची दिसे, दूषित बैसलाची दिसे, परी तो अस्ताची नसे, चंचळ चक्री पडिले असे मानस तयाचे. म्हणजे चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरे तर आसून नसल्यासारखाच असतो. कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करीत असते. वेडे पिशाच निरंतर, अंध मुके आणि बधीर, तैसा जाणावा संसार दूषित प्राणियांचा. म्हणजे एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच लागलेल्या माणसाचा किंवा अंध मुकबधीर माणसाचा संसार जसा असतो तसाच दूषित प्राण्याचाही संसार धड राहत नाही, धड नसतो. सावध असोन उमजेना, श्रवण असोन ऐकेना, ज्ञान असोन कळेना, सारासार विचार. म्हणजे तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काहीच उमजत नाही, कान असून त्याला जणू ऐकू येत नाही आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. याचाच अर्थ लक्ष असल्यासारखं वाटतं पण लक्ष नसतं, ऐकतोय असं वाटतं पण ऐकत नाही, ऐकलेलं कळत नाही, ज्ञान असल्यासारखं वाटतं पण माहीत तर काहीच नसतं. अशी दूषित मनुष्याची अवस्था असते. आपलीही काही वेळेस अशी अवस्था झाल्यास आपल्याला विचारणा होतेच, काय चित्त थाऱ्यावर दिसत नाही वाटतं. पहा, नोकरीच्या ठिकाणी ऑफिसमध्ये एखादा गृहस्थ ऑफिसला गेला की एखादी फाईल काढून त्यात डोकं घालून बसणार. बघणाऱ्याला असं वाटतं किती मन लावून ते वाचतायत. पण त्यांना जर विचारलं फाईलमधलं नेमकं तुम्ही काय वाचत आहात, त्यावर ते वावचळणार. त्यावर ते उत्तर देतात, गेल्या 15 वर्षात डोळे उघडे ठेवून झोपायची सवयच लागून घेतली आहे मी. म्हणजे या संवादातील विनोदाचा भाग सोडला तरी हे दूषितपणाचं लक्षण म्हणता येईल. अशा व्यक्तींना व्यवहार नीट पार पडता येत नाही, मग त्यांच्या परमार्थाविषयी न बोललेलंच बरं. दूषितपणाच्या बरोबरीनं नुकसान करणारा आणखीन एक घटक म्हणजे आळस. आळशी मनुष्याला साधनेचा आळस, श्रवणाचा आळस, श्रवण केलेला बोध आचरणात आणण्याचा आळस, जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा आळस
असे बरेच आळस असतात. मग तो परमार्थ काय साधणार? साधन चालू आहे पण त्याचं फळ मिळत नाही म्हणून ते करण्याचा कंटाळा करायचा किंवा आळस वाटू लागला तर साधनही हातातून निसटून जातं. परमार्थ जे साधायचं आहे ते शब्द, कल्पना, विचार यांच्या पलीकडचं आहे. ते अतिशय सूक्ष्म आहे. अशा ठिकाणी आळस असताच कामा नये. वाढ वरलार्जित पुंजीवर एक वेळ गुजराण होऊ शकते पण परमार्थ हा तर ज्याचा त्यानंच करायचा असतो. कर्मानुसार अनुभवास येणारी रोकडी प्रचिती, भगवंत प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न, देहबुद्धी जाण्यासाठी सद्गुरूंच्या सेवेत झिजवत असलेला देह, यातून परमार्थ जीवन उजळू लागतो. भिंतीवर लावलेल्या जपाच्या मशीननं नव्हे तर आळस झटकून स्वतः प्राण ओतून तादात्म्यतेनं केलेल्या नामस्मरणानं अध्यात्मात प्रगती होत असते. निरूपणाला किंवा कीर्तनाला येणाऱ्या बऱ्याच लोकांची काही मिनिटांतच ब्रह्मानंदी टाळी लागते, म्हणजे त्यांना झोप लागते. का बरं असं व्हावं? दुश्चितपणा असणारं मन दृश्य जगतातील गोष्टी ऐकताना डुलकी घेणार नाही, त्याला आळस येणार नाही. पण ते जर त्याला अद्वैत बोध, परमार्थ सांगू लागलो तर त्यावेळी दृश्याची कोणतीही संकल्पना नसल्यानं मनावर अत्यंत ताण येतो. त्याची कल्पनाशक्तीला कार्य करता येत नाही आणि विचारशक्ती क्षीण होते. टायरमधली हवा गेल्यामुळे कधीही गाडी जशी पुढं जाऊ शकत नाही तसं मनाला पुढं जाता येत नाही. म्हणून मन निद्रावस्थेत जातं. त्यामुळं अद्वैत तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी मन सूचित हवं. जेव्हा मन एकाग्र होऊन शब्दांचा मागोवा घेऊ लागतं तेव्हाच त्याला आळसापासून दूर होता येतं. अन्यथा काय होतं ते आपल्याला समर्थ पुढं सांगणार आहेत. ऐसा जो दुःशित आळसी, परलोक कैचा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. म्हणजे या प्रकारे जो दुःशित आणि आळशी असतो आणि ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो त्याला परलोक कसा प्राप्त होणार? दुश्चितपणापासून सुटला तरी तो सेवेचं आळस आला. आळसा हाती प्राणी याला, उसंतची नाही. म्हणजे जर एखादा माणूस दुश्चितपणातून सुटला तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला उसंतच मिळत नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नवे पाठांतर काही केल्या. म्हणजे आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतरही होऊ शकत नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नवे निरूपण, आळसे परमार्थाची खून मळीन झाली. आळसामुळे श्रवण, निरूपण इत्यादी काहीच घडत नाही, त्यामुळे परमार्थही होत नाही. आळसे नित्य नेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य. म्हणजे आळसामुळे नित्य नेम राहूनच जातो, अभ्यास बंदच पडतो आणि आळसाने आळसच अमर्याद वाढतो. याचाच अर्थ आळसानं नित्य नेम चुकतो, अभ्यास बुडतो व आळसामुळं आळसच बेसुमार वाढतो. सकाळी फिरण्यासारखी चांगली सवय लागावी व केवळ आळसामुळं एखाद दुसरा दिवस कंटाळा केला तर ती चांगली सवयही सुटून जाते. हा बऱ्याच जणांचा अनुभव असेल. सीता शोधनार्थ निघालेल्या
लंकेकडे निघालेल्या हनुमंत स्वारींना समुद्र मार्गातच सुरसा नावाची राक्षसीन भेटली. हनुमंत स्वारींना गिळायचं म्हणून ती स्वतःचा मोठा आकार धारण करायची. तेव्हा हनुमंत स्वारी तिच्याहून दुप्पट आकार धारण करायचे. मग सुरसा राक्षसीन हनुमंत स्वारींपेक्षा दुप्पट व्हायची. असं करता करता सुरसाचा आकार 100 योजना इतका झाला. असं तुलसीदास रामचरित मानस च्या सुंदरकांडात वर्णन करतात. या सुरसासारखाच आळसामुळं आळस वाढत जाऊन जीवाला ग्रासतो. आळसाचा योग्य वेळीच बंदोबस्त न केल्यास तो आपली विवेकाची गतीच खुंटीत करतो. दूषितपणा व आळसापाठोपाठ घात करणारी आहे ती निद्रा. समर्थ पुढे म्हणतात, आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. आळसाने निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते. एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली आणि आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. दुच्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नास आयुष्याचा. म्हणजे दूषितपणाने प्रथम आळस वाढतो. आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. निद्रा आळस दुच्चितपण हेची मूर्खांचे लक्षण, येणे करिता निरूपण उमजेची ना. म्हणजे निद्रा, आळस आणि दुच्चितपणा ही मूर्खांची लक्षणे. या 3 अवगुणांमुळे अध्यात्म निरूपण उमजत नाही. म्हणजे दृश्याला सत्य मानून त्यातील व्यवहारात ज्याचं मन गळून जातं अशा जीवाला अद्वैत तत्त्वज्ञानांचा बोध कधीच होऊ शकत नाही. अशा जीवाचं मन आळसानं ग्रासून गेल्यानं ते निद्राधीत होतं व सत्संगतीला चांगला उपदेश, सूक्ष्म ज्ञान अंतरंगात उतरणं आवश्यक होऊन बसतं. अशा जीवाची अवस्था वर्णन करताना समर्थ पुढे सांगतात, पुढे हे तिन्ही लक्षणे जेथे विवेक कायचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही. म्हणजे ही 3ही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होईल. अज्ञानी माणसाला आळस व निद्रा यातच सुख वाटते. याहून अधिक सुख कशात असेल असे त्याला वाटतच नाही. क्षुधा लागताच जेविला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश. म्हणजे भूक लागल्याबरोबर जेवावे, जेवून उठताच आळस येतो. मग आळस आला की आरामात झोपून जावे, हेच त्याला चिरंतर बरे वाटत असते. निजोन उठताच दुच्चित, कदा नाही सावचित, तेथे कैचे आत्महित निरूपणी. म्हणजे निजून उठल्यावरही तो कधी सवचित नसतोच, म्हणजे सावध नसतो. दुच्चितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार. मर्कटापासी दिल्हे रत्न, पिसाच्या हाती निधान, दुच्चिता पुढे निरूपण तयापरी होय. म्हणजे माकडाच्या हाती रत्न द्यावे किंवा पिसाच्याच्या हाती खजिना सोपवावा. त्याप्रमाणे दुच्चित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण कितीही केले आणि ते केले तर ते करणे योग्य आहे का. पहा, समर्थांना आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचंय, काय सुचवायचंय. जो जीव भूक लागताच जेवतो, जेवून उठल्यावर आळस येतो व पुन्हा निजतो, पुन्हा झोपतो, म्हणजे
सत्संगतीत राहून केवळ पोटोबा सांभाळण्याचंच काम करीत असू तर संतांच्या अगदी जवळ असूनही विठोबा काही आपल्याला भेटणार नाही. माकडाच्या हाती रत्न दिलं काय किंवा पिशाचाच्याकडं धन जरी दिले, दोन्ही वायात जाणार ना. तसं दूषित मनुष्याला परमार्थाचा कितीही चांगला उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो. प्रपंचासोबत परमार्थिक हानी करणारी अशी ही विदारक अवस्था निर्माण होते, ती दूषितपणा, आळस व निद्रा या त्रयीमुळं. यातून सुटका करून घेण्याचा जीवानं मनोमन संकल्प केला तर तो या तिघांच्या तावडीतून कसा सुटतो व त्याला मोक्षप्राप्तीच्या दृष्टीनं काय काय करावं लागतं याचा विचार आपण पुढे बघूया. म्हणजे संत संगतीच्या योगे जीवाला किती काळात आत्मोन्नतीचा मार्ग सापडू शकतो याची मीमांसा करताना सत्संगतीत राहिलेला काळ महत्त्वाचा की त्यातील गुणवत्ता महत्त्वाची याचा उहापोह समर्थ आपल्यासमोर करत आहेत. यातच पुढे त्यांनी एक महत्त्वाचं सूत्र दिलं, ते म्हणजे सद्गुरू वचनांवर दृढ विश्वास असेल तर सत्संगतीमुळं मोक्षाचा लाभ क्षणार्धात होऊ शकतो. आणि तेच जर सत्संगतात अविश्वास असेल, देहबुद्धीचा प्रभाव असेल तर आत्मज्ञानाची प्राप्ती होण्यास कदाचित कित्येक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळं सत्संगतात सत्पुरुषाच्या चरणी आत्यंतिक विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. जिथं आपला विश्वास असतो तिथं बघण्याचा आपला दृष्टिकोनच वेगळा असतो. त्याकडे आपण अगदी मनापासून लक्ष देतो. लहान मूल आईचं बोलणं किती लक्ष देऊन ऐकतं. ती जे खाऊ घालेल ते विश्वासानं खातं. आपणही सद्गुरूंना माऊली म्हणतो, पण तिचे बोल काळजीपूर्वक ऐकतो का? ती देत असलेलं बोधामृत विश्वासानं प्राशन करतो का? याचा प्रत्येकानं आपल्या स्वतःशी विचार करावा. डॉक्टरांनी दिलेलं औषध घरात आणून नुसतंच ठेवून दिलं, पथ्यही नाही पाळलं तर आजारातून आपण बरे होणार का? होणार नाही. बरं वाटण्यासाठी औषध घेतलं पाहिजे, पथ्य सांभाळलं पाहिजे. तसं सत्संगातून होणारं श्रवण हृदयात पोचण्यासाठी त्यावर विचारमंथन करणं, मनन चिंतन करणं अत्यावश्यक असतं. दूषितपणा दूर करण्याची ही एक रानबाण बुटी आहे. मात्र विश्वासाच्या अभावामुळं हे घडत नाही. त्यात आळस व निद्रेची भर पडली की मग विचारच करायला नको. जीव देहाच्या आधारे सत्संगतीत राहतो खरा, पण त्याला जे साध्य करायचे, ज्याच्या आधारे त्याची वृत्ती व कृतीत परिवर्तन घडू शकेल, ते मात्र त्याला काही केल्या साध्य करता येत नाही. म्हणून समर्थ आता या समासाच्या सुरुवातीलाच उपस्थित केलेल्या प्रश्नाला पुन्हा हात घालतात. सत्संगती किती काळ लाभली म्हणजे मोक्षपदाची प्राप्ती होईल याच्यावर समर्थ पुढे सांगतायत. आता असो हे उपपत्ती, आशकेची कोण गती, किता दिवसा होते मुक्ती, सज्जनाचेनी संगे. म्हणजे असो, आता हा उहापोह पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनांच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते ही मूळ शंका आहे. ऐका याचे प्रत्युत्तर, कथेसी व्हावे निरोत्तर, संत संघाचा विचार ऐसा असे. या शंकेचे उत्तर आता ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. संत संघाचा विचार असा आहे. लोहो परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. म्हणजे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तात्काळ लोखंडाचे सोने होते. थेंबुटा सागरात मिळाला की त्या क्षणी एकरूप होतो. किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की
त्या क्षणी ती गंगाच बनते. म्हणजे समर्थांना काय म्हणायचे, सत्संगतीसाठी क्षणही मोठा आहे अशी समर्थांची धारणा वरील ओवीतून स्पष्ट होते. ज्या क्षणी लोखंड परिसास लागतं त्या क्षणी ते सोनं बनतं. ज्या क्षणी पावसाचा थेंब समुद्रात पडतो त्या क्षणी तो सागर बनतो. आणि ज्या क्षणी दुसरी एखादी नदी गंगेस मिळते त्या क्षणी ती गंगा स्वरूप बनते. तसं ज्या क्षणी आपण संत चरणी अनन्य भावाने संपूर्ण विश्वास टाकू त्या क्षणी आपण मोक्षपदाचे अधिकारी बनू. सावध साक्षपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष, इतरांस ते अलक्ष लक्षिले नवचे. म्हणजे त्याप्रमाणे जो सावध निग्रही व जागरूक असतो त्याला तात्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तात्काळ मोक्ष लागे. म्हणजे या ठिकाणी तात्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात त्यांना तात्काळ मोक्ष मिळतो. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विन प्रज्ञा खोटी. म्हणजे जे प्रज्ञावंत आणि अनन्यही आहेत किंवा असतात त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. म्हणजे काय समर्थांचं निरीक्षण आहे पहा. आपल्याला म्हणूनच असं वाटतं की दासबोध हा केवळ वाचायचा नाही तर तो जगायचा आहे. सूक्ष्म कुशाग्र बुद्धी व अनन्यता ज्याच्या पाशी आहे त्याला आत्मसाक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही. मात्र अनन्य भाव नसेल तर परमार्थात नुसत्या प्रज्ञेला विचारतंय कोण. फक्त प्रज्ञा आपली भगवंताशी भेट घडवून आणू शकत नाही. त्यासाठी बुद्धीला अनन्यतेची जोड हवी. व्यवहारात आपल्याला अनेक प्रज्ञावंत भेटतात. अत्यंत सहजतेनं हुशारीनं काम करीत असलेली प्रज्ञावंत मंडळी खरंच परमार्थासाठी योग्य असतात का? प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान, विद्वान, अत्यंत हुशार, अनेक रहस्य जाणत असलेली व्यक्ती. आणि अनन्य म्हणजे सद्गुरूंचरणी शरणागत झालेली व्यक्ती. एकाहून एक सरस प्रज्ञावंत असे खूप सापडतील, पण त्याच वेळी त्यांचं परमतत्वाशी अनन्यपणही आहे असा कोणी सापडेल का? सद्गुरूंशी त्या निरुपाधिक ब्रह्माशी अनन्यता साधता येणं हे मोठं सद्भाग्याचं लक्षण आहे. अपार प्रज्ञा व अपार लीनता हा परमार्थिक जीवनाचा खरा पाया आहे. प्रज्ञेविन अर्थ न कळे, विश्वासे विन वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे गळे. देहाभिमान म्हणजे प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही आणि विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. म्हणजे देहाभिमान गळून जावा असं वाटत असेल तर प्रज्ञा अर्थात सूक्ष्म बुद्धी व अनन्य विश्वास यांची सांगड घालायला हवी. संत वचनं वरवर सोपी वाटतात, पण प्रज्ञा नसेल तर त्यांचा अर्थ नीट उमगत नाही. त्या वचनांवर सखोल मनन चिंतन घडणं आवश्यक असतं आणि त्यांचा जीवनात अनुभव घ्यायचा असेल तर त्यावर दृढ विश्वास हवाच. अशा रीतीनं प्रज्ञा व विश्वास यांच्या साहाय्यानं देहबुद्धीला पळवून लावून सद्वस्तूंची प्राप्ती करता येते. पुढे देहाभिमानाचे अंती
सहजची वस्तुप्राप्ती, सत्संगे सद्गती विलंबची नाही. म्हणजे देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूंची प्राप्ती होते. सत्संगाने तात्काळ सद्गती मिळते, विलंब लागत नाही. सावध साक्षपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याची न लगे. म्हणजे जो शिष्य सावध, निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. पहा, मनाविरुद्ध एखादे वेळी काही करावे लागल्यास त्यावेळी त्याचे कष्ट वाटतात. ते करताना प्रथम आपण टाळाटाळ करतो, मग चिडचिड होते, म्हणजेच ते काम कष्टप्रद वाटतं. पण जो सावध, साक्षेपी, बुद्धिमान, श्रद्धावान आहे त्याच्यासाठी सावध कष्टप्रद नसतंच, कारण त्यासाठी तो स्वाभाविकपणे तयारच असतो. या सहजतेतूनच सत्संगतीच्या आधारे त्याच्यासाठी मोक्षाचं दालन उघडं होतं. मग इतरांचं काय, असा प्रश्न लागलीच समर्थ पुढं आणतातच. हीच तर त्यांची करुणा आहे, समत्व भावना आहे. प्रज्ञा, विश्वास अनेकांकडे नसेल तर त्यांनी करावं तरी काय. इतर भाविक साबडे, तयांसही साधने मोक्ष जोडे, साधू संगे तात्काळ उडे, विवेक दृष्टी. म्हणजे इतर भोळे बाबडे भाविक लोक असतात, त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीमुळं विवेक दृष्टी तात्काळ जागृत होते. म्हणजे ज्याच्याकडं प्रज्ञा, विश्वास नाही त्यांनी सत्संगतीत राहून साधन केलं तर त्यांनाही मोक्ष मिळू शकतो. संतांचा हा गुणधर्मच आहे की जिथं प्रज्ञा नसते तिथं ते प्रतिभा जागृत करतात. बेताचंच लौकिक शिक्षण घेतलेली अनेक संत मंडळी अवघडातली अवघड प्रमेये, ग्रंथसूत्र चुटकीसरशी सोडवतात व ती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात, कारण ते मूळ ज्ञानरूपी झऱ्याशी जोडलेले असतात. मुखानं अखंड विठ्ठल विठ्ठल म्हणणारे साधे भोळे अल्पशिक्षित वारकरी, ते सुद्धा वारकरीही काही वेळेस असं काही बोलून जातात की विद्वान मंडळीही ते ऐकून चाट पडतात. भोळ्या बाबड्या भक्तीनं सद्गुरूंचरणी स्थिरावत असतानाच आपली प्रतिभा उदयास येऊ लागते व आपणास मोक्षप्राप्तीसाठी मदत करू लागते. परिते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोये सर्वत्रांसी. म्हणजे पण निरूपणाचा उपाय करीत असतानाही साधन कधी सोडू नये. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो. म्हणजे सत्समागमामुळं आत्मदर्शन झालं तरी साधन सोडू नये, निरूपणाचा नियम मोडू नये. लौकिक जीवनात उत्तुंग यशोशिखर जरूर गाठावीत, पण त्याच वेळी ग्रंथ सहवासाचा नियम मोडू नये, कारण निरूपणामुळंच सर्वसामान्यांना श्रवणामृताचा लाभ होतो. स्वस्वरूपाक्षात्काराचा मार्ग गवसतो व त्यावर ते थोडीफार का होईना वाटचाल करू शकतात. तेव्हा प्रज्ञा आणि विश्वास आपल्याला दुश्चितपणातून बाहेर काढतातच, पण भोळ्या भावानं सद्गुरूंचरणी अनन्य झालं व त्यांच्या संगतीत राहून दृढ विश्वासानं त्यांनी दिलेलं साधन प्राणापलीकडं सांभाळलं तर दुश्चितपणा आपल्या वाऱ्यालाही थांबणार नाही. मग मोक्ष असा तो किती दूर राहणार, तो आपल्या दारीच येऊन उभा राहतो. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. आता मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले
असे सकळ श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. याचे स्पष्ट व स्वच्छ निरूपण पुढे सर्व सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी निश्चल होऊन शांत चित्ताने अवधान द्यावे. अवगुण त्यागा वया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे श्रोती कोप न धरणे ऐसी या वचनाचा. बघा, श्री समर्थ म्हणतायत की श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून न्यायनिष्ठुरपणे बोलावे लागले तरी अशा बोलण्याचा श्रोत्यांनी राग धरू नये. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे दुष्चित निरूपण नाम. जय जय रघुवीर समर्थ.